आज तुम्ही मला सांगा, तुम्हाला 4 भाऊ असतील, 2 बहिणी तर असतील, प्रत्येक जण जमिनीचा वाटा घेतो. 20 एकर जमिनीमध्ये 4 भाऊ असतील, 5-5 एकर झाली बाजूला, बहिणींना 2 एकर द्यायला लागणार. किती जमीन राहते माणसाकडे? परत त्याला 2 पोरं, परत त्याला 2 पोरं, परत त्याला भाडे फुटत जातात ना. प्रॉपर्टीचं विभाजन झालं ना, पैसा राहिलाच नाही माणसांकडे. माणसाने ते एवढं टीच भर जमिनीवरती, अर्धा एकर जमिनीवरती काय कुटुंब चालवणार, काय घर चालवणार? मुलांची फी भरता येईना, मुलीचं लग्न करता येईना, पोराला बाहेर इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेऊन देता येईना. करायचं काय? लोक म्हणतात मराठा समाज मोठा, मराठा समाज मोठा. अरे आमच्या समाजाकडे बघा ना, तळागाळात जाणं, तळागाळात गेलेला समाज आहे माझा. आज माझ्या समाजाकडे कोणच लक्ष द्यायला नाहीये, ना आमदार, ना खासदार, ना जिल्हा परिषद सदस्य, ना पंचायत समिती सदस्य. फक्त यांची पोटं भरली, धनदांडगे झाले आमच्या वोटिंगवरती. 147 147 आमदार आम्ही प्युअर निवडून देतो मराठ्यांचे. पण ह्याला राजकारण हा उत्तर असू शकतं? यस, सरकार आहे, सरकारच ठरवणार आहे ना. प्रत्येक GR तेच पास करतात, प्रत्येक जे बजेट निघतं ते हेच करतात ना. कोणतं कलम चेंज करायचं, कोणत्या कलमामध्ये काय करायचं, घटनेवरती चालतंय ना सरकार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली त्या घटनेमध्येच लिहिलेलं ना सगळं. कुठं काय हे सगळं तिथंच आहे ना. मग एक कलम चेंज नाही करू शकत तुम्ही. आज एवढा मोठा समाज आहे, आज हा वंचित आहे प्रत्येक गोष्टीसाठी. तुम्ही एक कलम, तुम्ही संजय दत्त सारख्या गुन्हेगाराला, टेररिस्टला सोडायसाठी घटनेमध्ये बदल करता. तुम्ही असे कितीतरी प्रकारे त्याच्यामध्ये घटनेमध्ये दुरुस्ती करता. आम्ही पण आंबेडकरांचेच आहेत ना, बाबासाहेबांचेच लोक आहेत ना. ते नॉलेज ऑफ सिम्बॉल नावाने बघतो ना आम्ही त्यांच्याकडे. आज ते आमच्यासाठी आदर्श आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रत्येक पत्रावरती लिहिलेलं असायचं जय शिवराय. आमचेच आहेत ना ते, आमच्याच रक्ताचे आहेत ना. दलित आमचेच आहेत, मराठा आम्ही त्यांचेच आहेत, 18 पगड 12 बलुती समाज आम्ही एक आहेत. मग आमच्यासाठी एवढंसं केलं, जर एक समाज जर मोठ्या लेवलला जात असेल, त्याच्यासाठी एक कलम जर चेंज करायला लागत असेल तर दुखतंय कुठं? नाही दुखलं पाहिजे ना. आता मधल्या काळामध्ये हर्षवर्धन जाधवांनी एक विषय घेतला होता की मराठ्यांचं एक स्वतंत्र व्यासपीठ असायला पाहिजे, राजकीय व्यासपीठ असायला पाहिजे किंवा पक्ष असायला पाहिजे. आणि तो आता विचार सगळ्या दृष्टीने पुढे येतो. तर ही गोष्ट योग्य आहे का योग्य आहे? मराठ्यांचा ऍक्च्युली पक्ष पाहिजे, मराठ्यांचा खरंच पक्ष पाहिजे. जर मराठ्यांचा पक्ष जर असेल ना, 147 आमदार तर आम्ही आता असे निवडून देतोय. वन हँड सरकार लागलं ना, 140-45ला सरकार बसतंय ना. मराठ्यांचा जर पक्ष असेल ना तर होईल काय माहिती का, प्रत्येक मागणी पूर्ण होईल. नॉट ओनली मराठाच, 18 पगड 12 बोलती समाज सगळेच येणार आमच्या बरोबर. आणि आमचा जर स्वतंत्रचा पक्ष तयार झाला ना, BJP नको, शिवसेना नको, काँग्रेस नको, मनसे नको, आम्हाला कोण नको. मराठा नावाने जर पक्ष चालू झाला ना तर सगळ्यांचं मार्केट डाऊन होणार. आणि पाहिजे हा पक्ष. हर्षवर्धन जाधवांनी जी कल्पना मांडली ती योग्य आहे, पण लक्ष नाही देणार लोक. हर्षवर्धन जाधवांकडे असं पाहिजे असं लक्ष नाही देणार ना. बाबा राजभाई देशमुखांना असं वाटतं का हे परिवर्तनाची लढाई लढण्यासाठी आपण सुद्धा राजकारणात यायला पाहिजे? 100% वाटतंच. माझ्यासारखी पोरं जर राजकारणात उतरली ना तर ह्या शेंबड्यांचा बाजार उठून जाईन. हे जे धनदांडगे आहेत, हे जे फादर बॉडी ना, बास ना. आता किती वर्ष, अहो किती 50-50 60-60 वर्ष झाले यांनी प्रॉपर्ट्या कमावल्या अब्जर. अहो यांच्या बायका 2-2 लाखाच्या साड्या नेसत्यात. बोलायची नाही गोष्ट पण बोलायला लागती. यांची पोरं इम्पोर्टेड गाड्या फिरवत्यात. 2-2, 3-3, 4-4, 5-5 कोटीची गाडी फिरवतात. हजारो करोड रुपयाच्या प्रॉपर्ट्या करून ठेवल्या. 4-4 हजार एकरचे सातबार आहे त्यांचे. बास की आता किती कमवता? पोट किती आहे हो माणसाला? एवढंसं पोट किती खाणार, किती पैसा कमवणार? बास झालं, कुठंतरी गप झालं पाहिजे. आणि आता नवीन पिढी जी आलेली ना, तरुण पिढी पाहिजे. मग ह्यांनी जर असं केलं असं तुमचं म्हणणं असेल तर तुम्ही काय कराल? असं का तुम्ही तर त्यांच्याच वाटेने जाणार? निवडणुकीचं राजकारणाचं वाटते शेवटी एकच असते. मग बाबाराजे देशमुख त्याच वाटेने जाणार का? तुम्ही विचारला प्रश्न बरोबर आहे. कारण राजकारणात माणूस आला की त्याला पैसाच दिसतो, त्याला करप्शनच दिसतं. मी शिवरायांचा मावळा आहे, मी त्या छत्रपती शंभूराजेंचा मावळा आहे. माझा जन्म या रायगड जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यातला जन्म आहे. आणि माझा अख्खं बालपण त्या मावळमध्ये गेलं. करप्शन नको साहेब, पैसे नको आम्हाला. काय करू पैसे घेऊन? समाजाची दुवा लागेल, 18 पगड 12 बोलती ना आपल्या मागे उभे राहतील. पैसे काय हो, माणूस येताना नागडाच येतोय, जाताना पण नागडाच जातो ना. काय घेऊन जातोय? खाली हात आहे ते खाली हाती जाएंगे ना. करू ना आपण लोकांसाठी, गोरगरिबांसाठी, दिन दुबळ्यांसाठी. जो समाज आज वंचित आहे, जी लोक वंचित आहे, ज्यांना एक टाइम खायला भेटत नाही. आज माझे गड किल्ले पडलेत. हिंदुस्थानचा इतिहास घडलाय, हिंदुस्थानची सूत्र या रायगड जिल्ह्यातून हल्ल्यात आणि या महाराष्ट्रातून हल्ल्यात. माझे गड किल्ले आहेत, बौद्ध लेणे आहेत. साक्षात गौतम बुद्धांनी जिथं ध्यान केले, जिथं तपश्चर्या केली, ते बौद्ध लेणे आहेत, जैन लेणे आहेत या महाराष्ट्रामध्ये. पुरातत्व खातं त्याच्याकडे बघत नाही. मंत्री, आमदार, खासदार हे भाडखाव अजिबात त्याच्याकडे बघत नाही. सॉरी, मी वेगळा शब्द वापरला. यांचं लक्ष नाहीये त्याच्याकडे. आज रस्ते, अहो मी मावळातून इथं आलो, कर्जतमध्ये इथं नको झालो तरी माझ्याकडे SUV गाडी आहे मोठी. छोट्या गाड्यावाल्यांचं काय होईल? असं खूप प्रश्न आहेत ना, खूप प्रश्न आहेत. माता भगिनी आहेत, वंचित आहेत कितीतरी लोक. रोजगार आहे,
त्याच्याकडे लक्ष देईन ना. पैसे करून काय करू? एक बाबाराजे देशमुख अशा पद्धतीने इतक्या आक्रमक पद्धतीने बोलून प्रश्न सुटणार आहेत का? नाही सुटणार. एक बाबाराजे देशमुख जर बोलला ना तर 1,00,000 बाबाराजे देशमुख तयार होणार. लक्षात ठेवा, लोकांचं माइंड चेंज व्हायला वेळ नाही लागत. एक भिडतो ना घुसतो ना, मला काय फायदा नाही साहेब का माझ्या घरातून मला कोण आणून देते 10-5 लाख रुपये, चल बोल घे बीजेपीला राऊंडला, घे सेनेला राऊंडला, मला कोण सांगत नाही. हे नाही, तळमळ आहे तळमळ. हे लहानपणापासून बघत आलो. हे सगळेच पक्ष सारखेच, कुणाला नाव देण्यासारखं कोणच नाहीये. एक आज जर एक बोलला ना तर 10 जण ते ऐकतील, 10 परत बोलायला सुरुवात होते. मी तर म्हणतो बोला, तरुण पिढीने बोलावा, मुलींनी पुढे यावा, फोकस करावा. हे जे चालले ना, हा नंगानाच चालले ना, नंगानाच बंद करावा मुलींनी यांचा माज असा मोडवणार राजकारण्यांचा, यांचा नंगानाच त्या पुरीने बंद केला पाहिजे. बाबाराजे देशमुखांचा राजकारणातलं पुढचं पाऊल काय असेल? मी राहीन खासदारकीला उभा डायरेक्ट. मी मोडीन यांचा माज. मला काय करायचं माहिती का? मला गडकिल्ल्यांवरती फोकस द्यायचा आहे. माझ्या शिवरायांचे छत्रपतींचे गडकिल्ले बोला. पुरातत्व खात्याला हजारो करोड रुपयाचे बजेट पास होत्यात, GR निघतात, जात्यात कुठं पैसे. म्हणून म्हणतो यांच्या बायकांच्या अंगावरती 2 लाखाची साडी, यांची पोरं करोडो रुपयाच्या गाड्या फिरवतात. कशासाठी? कोणत्या जीवावरती? आज राजकारणी, आमदार, खासदार, नगरसेवक बिल्डर झाले. हे आरामखोर बिल्डर झाले. कुणाच्या पैशावरती? आमच्या. यांना चपला घालायला नव्हत्या टोनग्यांना. आज हे करोडो रुपयाचे बंगले बांधून फिरतात. राजकारणात यायला पाहिजे का नाही यायला पाहिजे? आमच्यासारखीच पोरं यायला पाहिजेत जी आहेत ना. आज काहीतरी इतिहास घडून जाईल ना, करू आम्ही काहीतरी समाजासाठी करू, इतर समाजांसाठी करू, जे प्रलंबित प्रश्न आहे त्याच्यासाठी करू, नदी नाले आहेत हे स्वच्छ करू. काय नाही करायला? काय नाही करायला? सगळंच आहे करायला. कोणत्या मतदारसंघात लढाल? मावळ माझा मावळ आहे ना इथं. मावळ माझा जन्मच इथला. मी मावळातूनच लढणार. का नको लढू? मी लढणार. मी असा लढणार ना साहेब. आपल्याकडे 2 आमदारकी लढणं, खासदारकी लढणं नॉट अ जोक. कमीत कमी 100-150 करोड रुपये पाहिजेत. बघितले पण नाही आयुष्यात कधी. माझ्या घराण्याला राजकीय पार्श्वभूमी काहीच नाहीये. माझ्या घरातलं कोण साधं ग्रामपंचायत सदस्य पण नाहीये, कोणच नाहीये. पण मी लढणार. मी जनतेतून लढणार आणि मी ना लोकांना दाखवून देणार की काम कसं असतं, काम काय असतं. पैसे नको आहेत. पैसे काय हो, जे गरीब भिकारी खातो ना तेच आपण पण खातो ना. फक्त तो बाहेर खातो ना, आपण AC मध्ये बसून खातो ना. ह्याच्या पलीकडे काय? काहीतरी नवीन इतिहास करणार. लढलो ना लोकांना कळण. लोकांची कामं लोकांनीच आपणच करायची असती. लोकांना वाऱ्यावर सोडून जमत नसते. यांना आपण यांच्या भूलतापांना बळी पडलो. यांना निवडून दिले. यांनी काय केलं? गाजरच ना. रताळ्याचा पाऊस, गाजराचा पाऊस, चॉकलेटचा पाऊस, पाऊसच पाऊस. निस्ती आश्वासनं. खासदाराला निवडून दिल्यापासून किती वेळा खासदार प्रत्येक गावामध्ये फिरला हो? आमदार किती वेळा फिरला? नाही फिरत नाही. हे नाही फिरत, हे फिरणार पण नाही. यांना गरजच नाहीये कसली. मग का नको लढायला? सध्या आपण आज चर्चा करतो आणि 2 दिवसापूर्वी दहीहंडी होऊन गेले. राम कदमांनी अत्यंत समाजाला म्हणजे खेद वाटावा असं विधान केलं आणि आक्रमक पद्धतीने आपल्या समाजातले सगळेच लोक त्यावरती व्यक्त झाले. तुम्ही सुद्धा सोशल मीडियातून अशा पद्धतीने व्यक्त झालात. काय भूमिका आहे तुमची? तो राम कदम म्हणजे नालायकच. हे म्हणजे बेताल वक्तव्य. हे सुटलेली सोडलेली कुत्री येतो. यांना कळत नाही. आज याच्या घरात पण आई, बहीण, माता सगळेच आहेत ना. बोलताय कुणावरती? बोलताय काय? होप्समध्ये शायनिंग करताय तुम्ही. सेलिब्रिटी आले म्हणून, साहेब मला ती पोरगी आवडती, ती मला नाही म्हणतीये, मग मी काय करू? तू घाबरू नको, मी आहे, मी तिला उचलून आणतो घरातून. हे तिच्यावर बलात्कार होणार, तिचा विनयभंग होणार. अहो कोपटीसारखे प्रश्न प्रलंबित आहेत. निर्भया प्रलंबित आहे. कराडमध्ये बलात्कार झाला त्या दिवशी 2 पोरांच्या आईवरती 5 जणांनी केला. प्रलंबित आहे. लोकांना माहीत पण नाही, मीडिया दाखवत पण नाहीये. या अशी बेताल वक्तव्य जी आहेत ना या भाडकावाची, आरामखोरांची, या बेताल वक्तव्यामुळे हा विषय चालू आहे. बाईला फक्त तुम्ही भोगी नजरेने का हो बघता? आई तुळजाभवानी बाईच ना, मासाहेब जिजाऊ बाईच ना, या सगळ्या स्त्रियाच होत्या ना. अहो मग तुम्ही बायकांकडे फक्त त्याच नजरेने बघता. हे असे तुम्ही लोकप्रतिनिधी आहात. तुम्हाला समाजाचं नेतृत्व करण्यासाठी तुम्हाला पुढे उभे केलेले आहेत ना, आणि तुम्ही असे बेताल वक्तव्य करता. आजपर्यंत बीजेपीचे किती खासदार बोलले हो, कितीतरी बोलले आमदार. तो दानवे शेतकऱ्यांना साला म्हणतो, हा असं म्हणतो. त्या दानवेचं पोरग पण वेगळंच काहीतरी बोलतं. हे थांबलं पाहिजे कुठंतरी. ह्यांच्यावरती मुख्यमंत्र्याचा अंकुश नाहीये, सरकारचा अंकुश नाही, म्हणून ही बेताल वक्तव्य चालू आहेत. आणि यांना लगाम नसलेल्या बाईलासारखी ही सुटल्यात मार्केटला. छिंदम त्यांनी ते महाराजांविषयी अपशब्द वापरले, परिचारकांनी सैनिकांविषयी वापरले, दानवेंनी शेतकऱ्यांविषयी वापरले, राम कदमांनी मुलींविषयी, महिलांविषयी अपशब्द वापरले. मग ही मालिका अशी चालू राहणार भाजपची की काय? त्याला काय तुम्हाला काय नाही, हे सगळे आयात केलेले तो. ही साळमिळीची भरून आहे ना, हे एक पाणी तयार झालं आणि त्याच्यातून कमळ फुललं यांचं. बाकी काय नाही. ही चिखलातली कमळं नाहीयेत, ही गटारातली कमळं आहेत.
ही कमळी जी फुलली नाही जी गटारातून फुलली म्हणून यांना कुणाशी घेणं देणं नाही. सगळ्यात मोठा ईव्हीएमचा कमाल यांना माहिती आहे. कुठेही लढा कुठेही भिडा कुणाला पण काय पण करा, समाजाने निवडून देऊ ना देऊ घेणं देणं नाही. कारण ईव्हीएम मॅनेज आहे साहेब, ईव्हीएम मॅनेज आहे. मी ठोकपणे सांगतो, मला माहिती आहे माझी हत्या होणार आहे. मला माहिती मी जेवढं स्पष्ट बोलतोय ना माझी हत्या होणार आहे मला माहिती आहे. मी माझ्या आईला पण सांगितलं एक पोरगा तुझा मेला म्हणून सोडून दे, तू माझं टेन्शन घेऊ नको. माझ्या मागे रडायला फक्त माझी आई आहे, बाकी कोण नाही. फक्त माझी आई आहे माझ्या मागे रडण्यासाठी. मला माहिती आहे माझी हत्या होणार आहे. हे सगळं ईव्हीएम मॅनेज आहे, हा सगळा खेळ आहे. पण विरोधी पक्षवाले पण बोलत नाही कारण यांचे हात दगडाखाली गुंतलेले आहेत. मग कुठल्या दगडाखाली गुंतलेले आहेत, काय प्रकारे गुंतलेले आहेत हे आपल्याला माहित नाही. असं आहे साहेब, लय बेकार कंडिशन चालू आहे मार्केटला. असंच जर चालत राहिलं ना तर गाजा बोजा आवरायचा आणि कुठंतरी जाऊन राहायचं. या सगळ्या समाजामध्ये जे असंतोष माजलेला आहे किंवा जे ते काही शिवनीतीचं राजकारण हे याच्यावरती उपाय ठरेल. 101%. महाराजांनी जो गनिमी कावा खेळला तो गनिमी खावा जर मराठ्यांनी आणि या बाराबलुत्यांनी खेळला ना तर यांचा बाजार उठला म्हणून समजा. निस्ता मराठा समाजाने खेळू द्या ना, बाकीचे समाज जरी बाजूला थांबले ना, थांबा हे मराठ्यांचे बारके भाऊ 2 मिनिटं बाजूला थांबा, आम्ही जरा यांचा माज मोडतो. जरी मराठी जरी फिरले ना साहेब यांच्या हे संपले, यांचा बाजार उठला, हे कुठलेच नाही राहणार. सगळ्यात जास्त वोटर आहे ना मराठा समाज, 45-50% मराठाच आहे बघायला गेलं तर. असं आहे, शिवनीती खेळायची वेळ आलेली आहे आणि ते होणार. तर हे होते बाबाराजे देशमुख. असंख्य प्रश्न आहेत, समाजातली खतखत आहे, समाजातला संतोष आहे, समाजातला उद्वेग आहे, हे सगळं मांडण्याचा आणि अत्यंत झाल पद्धतीने मांडण्याचा ते नेहमी प्रयत्न करत असतात, सोशल मीडियातून करत असतात. आणि ह्याचे काय काय परिणाम भोगायला लागू शकतात हे जी जाणीव त्यांना नक्की आहे. तर बाबाराजे देशमुख आज आले, आपल्याशी अत्यंत मोकळ्या पद्धतीने चर्चा केली आणि त्यांनी पुढचा मनोदय राजकारणातलाही व्यक्त केला. आपण त्यांना ह्या सगळ्या कामामध्ये शुभेच्छा देऊया आणि त्यांचे धन्यवाद मानूया. नमस्कार.